आत्ता आपण पाहणार आहोत 8 म्हणजे 8वीचा पॅट पेपर जो आहे या वर्षीचा. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल, राईट द नंबर. तर तो नंबर आहे तो काय आहे आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे. तर तो आहे 4,43,999 आणि न्यूमरल्स लिहायचे. आता याच्यात उलटं करायचे की जो वर्डमधला आहे ते अंकात म्हणजे 369,517 असं लिहायचं. राईट एक्सपांडेड फॉर्म. तर यामध्ये सुरुवातीला पहिला अंक घ्यायचा, त्याच्यानंतर किती संख्या आहेत तेवढे झिरो मांडायचे. म्हणजे इथं आले 5 झिरो. असं प्रत्येकातून एक एक झिरो कमी होतात प्रत्येक संख्येच्या मागे. त्याला म्हणतात एक्सपांडेड फॉर्म. द कॉस्ट ऑफ प्लंबिंग इन द हाऊस इज 9,875 and other electric 8,965. व्हॉट इज टोटल एक्सपेंडिचर. तर यामध्ये आपल्याला प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकचे ॲडिशन करायचे. त्याच्यामुळे 19,840 आलं. त्याच्यानंतर आपल्याला कंपनी मॅन्युफॅक्चर्ड जो आहे तो 6,257 सोलर पॅनल आहे आणि आपल्याला ते 8,216 आहे तो सेकंड इयरचा आहे. त्यामुळे किती मोअर म्हणजे जास्त पाहिजे, हाऊ मेनी मोअर सोलर. तर यासाठी आपल्याला सबस्ट्रॅक्शन म्हणजे मायनस करावं लागेल. तर 8,216मधून 6,257 जर मायनस केले तर 1,959 पॅनल्स येतात. आणि 6,409 फाइंड इज सच 15 सच बायसिकल. तर त्याला मल्टिप्लिकेशन येईल, त्याच्यामुळं 96,135 येईल. आणि नंतरचं जे एक्झाम्पल आहे आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्याच्यात फिगरमध्ये अलॉंग साईड पी इज लाईन TM रे, TQ रे, PR अँड रे PS आर 3 रेज विथ ओरिजिन P. राईट एनी वन पेअर ऑफ ॲडजसंट अँड सप्लिमेंटरी अँगल. तर ॲडजसंट जो आहे तो आहे अँगल RPS. ॲडजसंट म्हणजे जो आहे तो जवळचा RPS अँड अँगल RPQ. सप्लिमेंटरी म्हणजे जो एकमेकांना पूरक आहे. तर सप्लिमेंट म्हणजे 180 त्यांची ॲडिशन व्हायला पाहिजे. तर अँगल SPQ. फाइंड मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ हुज मेजर इज 115. तर सप्लिमेंटरी अँगलची टोटल जी असते ती 180 असते, म्हणून x + 115 इज इक्वल टू 180. मग प्लस जो आहे 115 तर ते मायनसमध्ये न्यायचं. 115चं मायनस झालं, एक्सची किंमत आली 65. याच्यानंतर फिगरमध्ये AB अँड लाईन GK इंटरसेक्ट दिले आहे आणि अँगल AHG जो 52 आहे. तर यामध्ये अँगल AHG कॉन्ग्रुएंट आहे अँगल BHKला अपोजिट साईड असल्यामुळे आणि अँगल BHK 52 आहे. तर अँगल AHK जो आहे तो 90मधून मायनस करावा लागेल आपल्याला. मग याचा आपल्याला आन्सर मिळेल 48 जे अँगल AHK आहे. तर 4 आहे तो 4x अँड x + 15 आहे आणि कॉम्प्लिमेंटरी आहे. तर कॉम्प्लिमेंटरी असलेलं म्हणजे 90 त्याची टोटल असते. तर म्हणून 4x + x + 15 त्याचं बरोबर 90 घेतलं आणि 4x आणि x 5x झालं आणि 15 आहे प्लसमध्ये ते 90मध्ये आधी मायनस केलं की 75 जो आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये एक्सच्या असल्यामुळे ते डिवाईडमध्ये जाईल 75ला आणि त्याचं 15 आन्सर येईल. आणि सेकंड जे आहे ते x + 15चा आन्सर येईल 15 + 15 इज इक्वल टू 30, कारण त्याचं एक्सची किंमत आलेली आहे 15. तर याच प्रकारे राईट करेक्ट ऑप्शन ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन इन द बॉक्स. तर -5 अँड -4 आहे. तर त्याचं मल्टिप्लिकेशन दिले तर 20 झाले उत्तर, कारण की मायनस मायनस प्लस होतं आणि 4 5 20 होतं. तर ते सेकंड उत्तर बरोबर आहे. मायनस मायनस प्लस होतं. तर सेकंड आहे 18/2. तर त्याचं उत्तर आहे मायनस एकदा असल्यामुळे तो मायनस लागून राहील आणि 2नी डिवाईड केलं 18ला तर -9 येईल. 2 9 जा 18 येतं, म्हणून -9 हे उत्तर येईल. म्हणजे ते थर्ड आन्सर येईल. याच्यानंतर -7 × 4 -7 × 4 28 आलं, कारण मायनस एकदा असलं तेही मायनस त्याला जोडून राहील.
फाइंड फॅक्टर्स अल्जेब्रिक फॉलोइंग एक्सप्रेशन. तर 9a³ b²ct 27ab³ cचं त्याचे फॉर्म्युलेनुसार. तर सॉल्व फाइंड टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब विथ साईड 3.7 सेंटीमीटर. तर त्याचं लेंथ, ब्रीड आणि हाईट पाहायचं. आणि मग सरफेस एरिया ऑफ बॉक्स 2 × LB + BH + LH येतं. मग त्या फॉर्म्युल्यामुळे आपल्याला आन्सर काय येईल त्याचं 216 + 2.04 + 3.06. आधी त्या कंसातल्या आहेत ब्रॅकेटमध्ये त्यांचं ॲडिशन करायचं आणि मग त्याला मल्टिप्लिकेशन करायचं 2ने. तर 14.52 आन्सर येत आहे. मधुरा इन्व्हेस्टेड 42,000 आणि अनघा इन्व्हेस्टेड 35,000. तर आपल्याला त्यांनी फूड स्टॉल केलेला आहे आणि त्यांना लॉस जो आहे तो 2200 आलेला आहे. त्यामुळं लॉस कितीचा कवर केला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा त्याचा रेशो काढावा लागेल. 42,000 आणि 35,000चा रेशो डायरेक्ट लिहिला तरी चालेल तुम्हाला. 6/5 येतो, 6ला 5 येतो. आणि टोटल पार्ट आहेत त्याचे 6/5 प्लस केल्यावर 11. लॉस झाला 22,000 म्हणून त्या 11नी त्यांना काय केलं आपण डिवाइड केलं. आणि एक जो पार्ट आहे तो 200चा आला. मग त्याच्यामुळे 6 पार्ट होते मधुराचे आणि 5 पार्ट होते अनघाचे. त्याच्यामुळे ते 200ने मल्टिप्लिकेशन केले. त्याच्यामुळे मधुराचे 1200 आले म्हणजे 1200 आलं. आणि अनघाचा लॉस आला आहे तो 1000 आला आहे. अजय, अर्जुन अँड विजय मेड प्रॉफिट 81,000. तर देअर रेशिओज 2, 3, 4 दिले आणि त्याचं 6% त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यावरही काढायचे त्यांची इन्व्हेस्टमेंटचं. टोटल पार्ट तिघांचे टोटल करायचे 9 झाले. तर 81,000ला डिवाइड करायचं तर 9नी. तर 9,000 आहे तो 1 पार्ट झाला प्रत्येकाचा. आणि अजयचं शेअर्स मग 1 पार्टमध्ये त्याचा 2 आहे रेशिओ. त्यामुळे 2 × 9,000 18,000. अरुणचा शेअर्स आहे तो 3 × 9,000 म्हणजे 27,000. आणि विजयचा शेअर आहे 4 × 9,000 म्हणजे 36,000 रुपीज. आणि 6% ईच प्रत्येकाचा जर काढला याच्यात तर तो अजयचा आहे तो 6% ऑफ 18,000 तो 1,080. अरुणचा 6% आहे तो 1,620 रुपीज. विजयचा शेअर्स आहे तो 6% 36,000चा 2,160 आला. तर यामुळे आपण आता पुढचं जे आहे तर ते कन्स्ट्रक्ट करायला सांगितले आपल्याला मेजरमेंट. तर ते याप्रमाणे करायचं आहे तुम्ही. आणि त्याच्यानंतर ना ते सेकंड दिलेलं आहे ते एलिमेंट. आणि एम 6.3 आधी एलिमेंट 40 डिग्री आहे आणि 6.8 सेंटीमीटर आहे. ते 6.8 सेंटीमीटरचं करायचं. आणि त्यांनी दिलेलं आहे एलिमेंट 40. ते 40 काढायचं अँगल आपल्याला आणि 6.3चा आर्क करून ते ट्रायंगल काढायचं. नंतर ना सबस्ट्रॅक्ट सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम फर्स्ट. तर हे सबस्ट्रॅक्ट करताना 6a² + 16ab - 20 ॲड गिवन एक्सप्रेशन. तर हे याप्रमाणे ॲड केलेलं आहे. सॉल्व फॉलोइंग एक्झाम्पल. डायमीटर 49 सेंटीमीटर असलेलं तर रेडियस किती आले याप्रमाणे आले. झालं.